नवी नाशिक मोरवाडी येथील दत्त मंदिर परिसरात नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। एक ध्येय मित्रमंडळ संचलित मोरवाडी व्यायामशाळा आणि समस्त मोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी अध्यक्षस्थानी नाना महाले उपस्थित होते। तसेच उद्योजक तथा आयमा अध्यक्ष राजेंद्र बुधाजी पानसरे यांच्यासह नगरसेविका किरण गामणे, प्रियंका दोंधे, डॉक्टर पूनम महाले, आदिती पांडे आघाव, इंदुबाई नागरे, दीपाली गिले, नगरसेवक कमलेश बोडके, वाळू काकड, अविनाश बोडके, राजेंद्र महाले, नितीन दातीर, विश्वास नागरे, मच्छिंद्र साणप, प्रमोद पालवे मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम नवनिर्वाचित नगरसेवकांनी श्री दत्तांचे पूजन दर्शन करून महाआरती केली। यावेळी माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका केली। मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो बाबा की आपलं जे काही एक ते मित्रमंडळ संचलित मोरवाडी व्यायामशाळा आहे, आम्ही नगरसेवक नसताना कमलेशजी आमची व्यायामशाळा आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या व्यायामशाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी पोलीस खाता असेल, शासकीय खात्यामध्ये नोकरी लागलेले, त्याचप्रमाणे हजारो मुलं ज्यांनी आपली चांगली शरीर यष्टी निर्माण केली ती आमची मोरवाडी व्यायामशाळा आहे। आणि अभिमानाने सांगेल बाबा नितीन राजाभाऊ, आपल्या व्यायामशाळेत आम्ही शाळेचे साहित्य घेतलं होतं, हे साहित्य आजही तसंच ॲज आहे। आम्ही त्याचं रेग्युलर मेंटेनन्स करतो आणि या व्यायामशाळेच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेले। मी मागच्या पण कार्यक्रमात सांगितलं होतं की ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट नाटकामध्ये या मोरवाडी गावाचा उल्लेख त्या ठिकाणी मोरवाडी गाव आपलं त्या ठिकाणी आमचे दत्तू गामणे या ठिकाणी अजून सांगू इच्छिते की आपल्या गावातले किंवा आसपासच्या गावातले लोक राजा दूध घेऊन जायचे नाशिक शहरामध्ये, तर त्या ठिकाणी तात्यासाहेबांना पण दूध दिलं जायचं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या अनुषंगाने मोरवाडी गावाचा उल्लेख केल्याने आता मोरवाडी गावाला जातोय आणि म्हणून असं आमचा हे मोरवाडी गावाला एक साहित्यिक सुद्धा इतिहास, धार्मिक क्षेत्राचा पण इतिहास असलेले गाव आहे। आणि म्हणून जे काही या शहरामध्ये जे काही शहरात घडलेल्या घटनेचा एक साक्षीदार म्हणून त्या जे काही नव्या निवडून आलेले नगरसेवक असेल, विविध क्षेत्रात जे काही मान्यवर यांचा सत्कार करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी, या अनुषंगाने हा कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेले। तसेच मंचावर उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक आणि उद्योजकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सत्कार मूर्तींनी आपल्या मनोगतात मोरवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, दर्जेदार रस्ते, नियमित पाणी पुरवठा आणि सामाजिक शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली। ग्रामस्थांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। येत्या काळात अनेक आपण कामं करणारच आहोत, विकास कामं होणारच आहे, रस्ते, ड्रेनेज, पण त्यासोबत आरोग्य सेवा हा आमचं प्रथम प्राधान्य आहे आणि ते प्राधान्य म्हणून प्रत्येकाची सेवा करणं, प्रत्येकाची काळजी करणं हे आमचं कर्तव्य आहे। ती माझी लढाई सोपी नव्हती, पण गावाच्या ताकदीमुळे ही लढाई मला सोपी झाली। यापुढे तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हा माझ्यावर असाच असू द्या। मी कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्द देते। तुम्ही जो दादासाहेब फाळके मार्गाचा विषय काढला, मला एक रिक्वेस्ट आहे सर्व सन्माननीय नगरसेवकांना, आपण दादासाहेब फाळके हे चित्रपटसृष्टीचे जनक आहे। मला असं वाटतं की आपल्याकडे फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे। तुमच्या येणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये फार पैशाची गरज नाही,
इथे गरज आहे फक्त तुम्हाला ते करणं करून घ्यायची. मला असं वाटतं आपण सर्व मिळून आम्ही पण त्या कार्यकर्तेमध्ये आहोत, तर आपण सर्वांनी तो एक विषय मार्गी लावणं गरजेचं आहे. दुसरा एक विषय आपण त्यांचा ट्रॅफिक माहितला, तर या संदर्भात मी कालच अजिता शिंदे म्हणून आपल्या ट्रॅफिकचे एसीपी आहे त्यांच्यावर आमची मिटिंग झालेली आहे. तर हा सेम विषय आम्ही त्यांना घेतलाय का कुठल्याही कंडिशनमध्ये जोपर्यंत रोडचे डायव्हर्जन रोड कम्प्लीट होत नाहीये तोपर्यंत कुठली ट्रॅफिक माहिती घेऊ नये. कारण की अजून नवीन भाविकांचं थोडं आपल्याला समजत नाही कुठला रोड कधी बंद झालाय कधी चालू झालाय तो, तर त्याच्यावरती आपण काम करतोय. आणि सर्वात महत्वाचा एक मुद्दा आपण तुम्ही प्रॉपर्टी टॅक्सचा मांडला, तर मला असं वाटतंय आपले तुकाराम मुंडे नावाचे जे काही कमिशनर होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रॉपर्टी टॅक्स हा एक विषय त्यांनी जो काही इन्क्रीज केला होता त्यामध्ये कमर्शियल रेसिडेन्शियल कमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा 3 कॅटेगरी होत्या. त्याचा त्यांनी आमची इंडस्ट्रियल कॅटेगरी काढून तिथे त्यांनी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे 2 हे लावले होते. आणि इंडस्ट्रीला मला असं वाटतं करोडो रुपयाचा भूखंड होता, त्यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने फाईट करतच होतो. पण आपण त्याच्यामध्ये मनाचं मार्गदर्शन करून त्या ठिकाणी तो जो काही प्रॉपर्टी टॅक्सचा हा विषय मार्गी लावलेला आहे. खरं तर हा कार्यक्रम करण्यामागं आमचे मार्गदर्शक माझे राजकीय गुरु तानाजी अप्पा साहेबोळे, आमचे अध्यक्ष गोदामसिंग आव्हाड, मोहन आव्हाड आणि सर्व मोरोटी गावातील ग्रामस्थ ह्या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहे. मला फक्त एक विनंती असेल, आम्ही एक निवडणूक झाल्यानंतर आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून कोणताही कार्यक्रम असेल, दत्त मंदिराचा असेल, मारुती मंदिराचा असेल, एक मात्र आम्ही हा कार्यक्रम करत असतो. मला एक फक्त निवडणूक ही कमलेश बोलकेंनी लढवली, आम्ही लढवली, पण निवडणुकीमध्ये आता बरेच अडथळे निर्माण यायला लागले. निवडणूक हा पैशाचा फॅक्टर झालेला आहे, पैशाशिवाय काही चालत नाही. आता प्रियंकाताईंनी हे केलं, परंतु माझ्या प्रभागामध्ये ज्यावेळेस मी निवडणूक हातात घेतली आणि मी 3 तारखेला जेव्हा फॉर्म भरत होतो आणि ह्या फॉर्म भरत असताना ह्याच मंदिरामध्ये माझ्या डोळ्यामध्ये आसू येत होते. ते आसू फक्त एकच होते का माझ्या मुलीवर, माझ्या पॅनलवर जे लोक प्रेम करत होते तिथं कमीत कमी ह्या मंदिरामध्ये, ही मंदिरापासून सुरुवात झाली, ह्या मंदिरामध्ये कमीत कमी 500 लोक इथं होते, 1000 होते. आणि हे गावाचं कल असतो, गावानी जे ठरवलं, आता गाव माझ्या पाठीमागं होतं म्हणून मी या पॅनलचं सूत्रधार झालो. तसेच अध्यक्षस्थानी असलेले नाना महाले यांनी उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. आपण एक आनंदाचा योग आज या ठिकाणी आणून दिलेला आहे की आपणच्या मध्ये जी स्पोर्ट्समन स्पिरिट आहे, स्वतः निवडणुकीमध्ये त्यांना पराजय स्वीकारावा लागला तरी मनाचा मोठेपणा दाखवून की आपल्या परिसरातील, आपल्या गावातील जे काही नवनिर्वाचित नगरसेवक आहेत की एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करायला हवा. या उद्देशाने आप्पा आणि त्यांची टीम यांनी हा निर्णय घेतला. आप्पा तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि एक सांगेन की प्रत्येक पंचवार्षिकला काळ बदलत जातो, वेगवेगळी आव्हानं आपल्या समोर उभी ठाकतात. मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना एकच विनंती करेन की येणाऱ्या सिंहस्थामध्ये आपापल्या भागामध्ये जी काही विकासाची कामं करायची आहे त्याच्याकरता तुम्हाला आपल्या पक्षाशी भांडावं लागेल, महापौरांशी भांडावं लागेल, गटनेत्यांशी भांडावं लागेल. या गोष्टी आपण त्या ठिकाणी करायला हव्या की बजेटची जेव्हा तयारी करत असताना, कारण मी पण ते अनेकदा मांडले, आपण पण त्या ठिकाणी बोलले की डिव्हिजन वाईज बजेट तुम्ही मागा. काय होतं की सातपूर आणि सिडको या विभागावर नेहमी सांगण्यात आलेला आहे बजेटच्या बाबतीमध्ये. काय होतंय की डेव्हलपमेंट एरिया आहे आणि आता 23 पेढे असतील आपलं पण हे ग्रामीण भागच आहे. तर याच्याकरता जास्तीत जास्त निधी आपल्याला कसा वेगवेगळ्या हेडच्या माध्यमामधून कसा आणता येईल. आणि आता तुम्ही सुद्धा सगळे चांगले आहात, अनुभवी आहात, जुने नवे आहेत.
जुने जे आहेत त्यांनी नव्यांना मार्गदर्शन करायचं आहे, परंतु आपल्या भागाचा विकास आपण त्या ठिकाणी सांगायचा आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून किरण गामणे आणि बाळा दराडे यांच्या प्रयत्नातून मोरवाडी गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले. आता हे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी आपले खासदार राजाभाऊ वाजे यांना फोन केला, त्यांना सांगितलं की असं गावाचा कार्यक्रम चालू आहे, सगळे नगरसेवक जमले, त्यांना जाणीव करून दिली होती. त्यांना सांगितलं की तुमच्यावर आमच्या गावाचा खूप प्रेम आहे. त्यानंतर मग त्यांना सांगितलं की आमच्या गावात दत्त मंदिर आणि मारुती मंदिर आहे, या दोन्ही मंदिरामध्ये लाईट बिल खूप येत होते. लाईट बिल आपल्या मंदिराचे ट्रस्टी जे आहे, बाबा जे आहे, तिथे लाईट बिल बरोबर ना. तर मी गावाच्या वतीने राजाभाऊ वाजेंना विनंती केली की आपल्याला मोरवाडी गावात दत्त मंदिर या दोन्ही मंदिरावर आणि स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी सोलर बसवती, जेणेकरून सोलर जर बसवलं तर आपल्याला वीज मोफत येईल, आपल्या मंदिराला लाईट बिल बघायला. तर राजाभाऊंनी ही वस्तू मागणी केली व आपल्याला ते 25 लाख रुपयाचा निधी 1 एप्रिलला ते पत्र देणार आहे. 1 एप्रिलला पत्र देणार मे महिन्यामध्ये आपल्या मारुती मंदिर आणि दत्त मंदिरावर सोलर फिट होईल व तिथून पुढे 25 वर्ष आपल्या गावाला, आपल्या दोन्ही मंदिरांना वीज ही मोफत उपलब्ध होईल. त्यानंतर आज तानाजी अप्पासाहेब यांच्या वतीने यांच्या हस्ते आपण रोशन कुमार आहे तिथून तर केबल ऑफिस जो रस्ता आहे तो रस्ता एकच गाडी जाते, दुसरी गाडी पास होत नाही, एकदम छोटा रस्ता आहे. त्यामुळे आपण तिथे आज नारळ फोडले, तिथे रस्त्याचं काम उद्या परवा चालू होईल. आता तिथून 2 गाड्या पास होतील असा आपण रस्ता करणार आहोत. दोन्ही बाजूनी 3-3, 4-4 फूट आपण अतिक्रमण काढणार आहोत. अतिक्रमण काढताना जर काही अडचण तर सर्व ग्रामस्थांनी माझ्या पाठीशी उभं राहा. आपण गोड बोलून आपण ते दोन्ही बाजूनी रस्ता कट करून मोठा एक 12-15 फुटाचा रस्ता होईल, जेणेकरून 2 गाड्या पास होतील. यावेळी नाना महाले, राजेंद्र पानसरे, तानाजी जायभावे, अविनाश बोडके, धोंडीराम आव्हाड, बाळा दराडे, राजाराम घुगे, पुंजाराम गामणे, शिवाजी तडाखे, पांडुरंग उगले, सुनील ढाकणे, सुनील घुगे, डॉक्टर योगेश महाले, मोहन आव्हाड, रमेश काळे, मारुती डोंगरे, राजाराम गामणे, अनिल घुगे, चंद्रभान नागरे, नारायण घुगे, दत्तात्रय घामणे, रोशन सोनवणे, दत्तू तडाखे, विष्णुपंत आव्हाड, कैलास उमरे, आनंद घुगे, पोपट जायभावे, सोमनाथ तडाखे तसेच एक ध्येय मित्र मंडळ मोरवाडी व्यायामशाळेचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण जायभावे यांनी केले तर आभार रमेश घुगे यांनी मानले. विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात या कार्यक्रमातून झाली असून मोरवाडीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.